जय श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा एक सुंदर संदेश कथा. एक वेळ अशी होती की महाराष्ट्रातील एका गावामध्ये एक तरुण राहायचा. नाव होतं त्याचं गणेश. तो अत्यंत हुशार होता, कष्टाळू होता, पण थोडा गर्विष्ठ होता. आपले ज्ञान, आपली संपत्ती, आपली बुद्धी याचा त्याला खूप जास्त अहंकार होता. तो नेहमी म्हणायचा, मी मेहनत करतो आणि माझं यश मिळवतो, यात देवधर्म काय करेल. गणेशाचे वडील जे होते ते स्वामी समर्थांचे भक्त होते. ते त्याला नेहमी म्हणायचे, बेटा मेहनत तर हवी असती, नम्रता हवी, श्रद्धा हवी आणि त्याच्यावर आपली गुरुकृपा असल्याशिवाय आपलं जीवन संपूर्ण होत नाही. तू नेहमी स्वामी समर्थांवर विश्वास ठेव. पण गणेश नेहमी हसायचा आणि म्हणायचा, बाबा ही सगळी श्रद्धा दुर्बळ माणसांसाठी असते. यश फक्त बुद्धी आणि परिश्रम यालाच मिळते. एक दिवशी त्यांनी खूप मोठा व्यवसाय उभा केला. सुरुवातीला त्याला यश मिळाले, पण काही संकट आले. जे त्याच्याबरोबर साथीदार होते ते पळून गेले, व्यवहार त्याचे थांबून गेले आणि एक दिवस तो दिवाळखोर झाला. सर्व मित्र दूर होऊन गेले, ओळखीचे नातेवाईक सगळेच त्याच्याहून दूर होऊन गेले. गणेश पूर्णपणे एकटा पडून गेला. अश्रूंनी त्याचे डोळे भरून आले. तेव्हा त्याचे आपल्या वडिलांचे शब्द आठवले की स्वामी समर्थांवर विश्वास ठेव. एक रात्री तो खूप जास्त निराश होता आणि आपल्या वडील जिथे पूजास्थळी होती वडिलांची तिथे गेला. डोळ्यात पाणी होते, हृदयामध्ये पश्चाताप होता. तिथे बसून त्यांनी मनापासून प्रार्थना केली, स्वामी मी खूप जास्त गर्विष्ठ होतो, ती माझी चूक झाली, पण मी आता तुमच्याकडे आलोय तर मला नक्कीच तुम्ही योग्य मार्ग दाखवा. तेव्हा अचानक त्याला असं वाटलं की एखादी सौम्य पण दृढ ऊर्जा त्याच्या मनाला शांत करत आहे. त्याला जाणवलं की स्वामी समर्थ स्वतः त्याच्या अंतःकरणात बोलत आहे. मुला, तू मेहनतीचा मूल्य ओळखलास, पण नम्रता विसरला होता. श्रद्धा आणि अहंकार कधीच एकत्र राहत नाही. गुरुच्या आश्रयाने संकट लहान वाटतात. आता तुझं हृदय जे आहे ते शुद्ध झालं आहे. पुढचा मार्ग मी तुला दाखविणे. त्या दिवसानंतर श्री स्वामी समर्थांची पूजा गणेश रोज करू लागला. त्यांची सेवा करू लागला. त्यांनी पुन्हा व्यवसाय सुरू केला आणि त्याला यश मिळू लागला. पण यावेळी तो नम्र होता आणि प्रत्येक जे पण यश मिळत होते त्याचं जे काही त्याला फळ मिळत होतं ते सगळं स्वामी समर्थांनाच तो अर्पण करत होता. तर स्वामी हेच म्हणतात आहे की जो देवाला विसरतो त्याला यश क्षणिक मिळतं, पण जो देवाला समजतो त्याला शाश्वत समाधान आणि योग्य दिशा मिळते. तर नेहमी स्वामी समर्थांचं हे शिकवण आहे की तुम्ही किती झालं तरी आपल्यावर गर्व करू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.